मीना स्वयंपाकघराच्या दारात उभी राहून कडवट आवाजात म्हणाली, आई किती वेळा सांगितलंय तुम्हाला, घरात नुसतं बसून खाणं सोपं असतं, पण खर्च कसा चालतो हे हे काम करणाऱ्यांनाच कळतं. तिच्या त्या शब्दांनी अनुसाबाईंच्या हातातला चहाचा कप हलकासा थरथरला. वयानं शरीर थकलं होतं, पण मन अजूनही जिवंत होतं. प्रत्येक टोमणा त्या शांतपणे गिळत होत्या. कारण ज्या घरासाठी आयुष्य झिजलं होतं, त्याच घर आता स्वतःचं परक झाल्यासारखं वाटू लागलं होतं. अनुसयाबाईंनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांनी शांतपणे गॅसजवळ ठेवलेलं भांडं उचललं आणि पोळ्या लाटायला सुरुवात केली. हात चालत होते, पण मन कुठेतरी आत खोल दुखत होतं. कारण हा अपमान त्यांच्यासाठी नवीन राहिला नव्हता. गेल्या काही महिन्यांपासून रोजचीच ही कहाणी झाली होती. सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकदा ना एकदा टोमणा, एखादा अपमान, एखादी कडू नजर त्यांच्या वाट्याला यायचीच. मीना एका श्रीमंत घरातून आलेल्या होती. लहानपणापासून नोकर चाकर, मोठं घर, पैशाचा रुबाब आणि स्वतःचं म्हणणं शेवटचं मानलं जाण्याची तिला सवय होती. विकासचे लग्न झालं तेव्हा सुरुवातीचे काही दिवस सगळं व्यवस्थित होतं. मीना गोड बोलायची, अनुसयाबाईंना आई म्हणत जवळ बसायची, त्यांच्या हाताचं कौतुक करायची. त्यावेळी अनुसाबाईंना वाटलं होतं देवानं मुलीसारखी सून दिली आहे. पण वेळ जशी पुढे गेली तसतसा तिचा स्वभाव खरा रंग दिसायला लागला. हळूहळू मीनाला घरात अनुसयाबाईंचं असणं जड वाटू लागलं. तिला त्यांचं साधेपण जुनाट वाटायचं. त्यांचं प्रत्येक गोष्टी जपून खर्च करणं तिला कंजूसपणा वाटायचं. आणि सर्वात जास्त तिला राग यायचा तो विकास विकास आईशी जास्त बोलतो याचा. एक दिवस दुपारी मीनाच्या दोन मैत्रिणी घरी आल्या होत्या. अनुसाबाईंनी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात काम करत होत्या. मीनाच्या मैत्रिणींनी सहज विचारलं, तुमच्या सासूबाई आहेत का घरी? त्यावर मीना हसत म्हणाली, आहेत ना. घरात बसून फक्त कामच करत असतात. जुन्या विचारांच्या आहेत खूप. माझं काही त्यांच्याशी जमत नाही. हे शब्द अनुसयाबाईंच्या कानावर पडले. हातातलं भांड धुताना त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. कारण ज्या घरात त्या स्वतःला आई समजत होत्या, तिथे आता त्या एखाद्या ओझ्यासारखं दाखवल्या जात होत्या. त्या रात्री विकास कामावरून घरी आला, तेव्हा त्याने आईचा उतरलेला चेहरा पाहिला. तो हळू आवाजात म्हणाला, आई, तब्येत बरी आहे ना? अनुसयाबाईंनी लगेच खोटं हसू आणलं. हो बाळा, मी ठीक आहे. वय झालंय ना आता, थोडा थकवा येतो. पण आईच्या डोळ्यांमधली ओल मुलाच्या नजरेतून सुटली नाही. तो थेट मीनाकडे गेला. मीना, आईला पुन्हा काही बोललीस का? मीना लगेच भडकली. म्हणजे आता सगळा दोष माझाच का? तुमच्या आईला मी काही बोलले तरी तुम्हाला वाईट वाटतं, पण त्या दिवसभर घरात असतात. मला माझं आयुष्यही जगू द्यायचं नाही का? विकासने शांतपणे समजवण्याचा प्रयत्न केला. अगं, त्या आई आहेत आपल्या. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून मला मोठं केलंय. मीना चिडून म्हणाली, मग ठेवा ना कायम डोक्यावर. माझ्या मैत्रिणी येतात तेव्हा मला लाज वाटते. सगळ्यांच्या घरात प्रायव्हसी असते. इथे कायम जुन्या विचारांचं वातावरण. विकास काही बोलणार तितक्यात अनुसयाबाई बाहेर आल्या. त्यांनी दोघांकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाल्या, भांडू नका रे माझ्यासाठी. घरात शांतता राहू दे. त्यांच्या त्या शब्दांनी विकासचं मन तुटलं. कारण त्यांच्यावर अन्याय होत होता. त्या स्वतःचं घर वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. दिवस पुढे सरकत गेले. मीनाचा स्वभाव दिवसेंदिवस कठोर होत गेला. कधी चहात साखर कमी आहे म्हणून ओरडणं, कधी कपडे नीट धुतले नाहीत म्हणून टोमणे मारणं, कधी पाहुण्यांसमोर मुद्दाम कमीपणा दाखवणं. अनुसयाबाई मात्र शांत राहायच्या. कारण त्यांना एक गोष्ट माहीत होती, घर टिकवायचं असेल तर कधी कधी स्वतःचं मन गिळावं लागतं. पण प्रत्येक सहनशीलतेला एक मर्यादा असते आणि ती मर्यादा ओलांडणारा दिवस आता फार दूर नव्हता. एक दिवस सकाळी नाश्त्याच्या टेबलवर मीना अचानक विकासकडे पाहून म्हणाली, मला आज एक गोष्ट क्लिअर करायची आहे. या घरात आता एकतर तुमच्या आई राहतील नाहीतर मी. विकासच्या हातातला घास तसाच थांबला. त्याने अविश्वासाने मीनाकडे पाहिले. काय बोलतेस तू? मीना कठोर आवाजात म्हणाली, हो. आणि मी मजाक करत नाहीये.
मला आता हे सगळं सहन होत नाही. जर त्या इथे राहणार असतील तर त्यांचं राहणं, जेवण सगळं वेगळं करा. मला रोज रोज हे नकोय. हे शब्द ऐकताच अनुसयाबाईंच्या काळजावर कुणीतरी दगड ठेवला होता जणू. पण त्या तरीही शांत राहिल्या. कारण त्यांना माहीत होतं, काही नाती ओरडून नाहीत तर शांत राहून वाचवावी लागतात. विकासाच्या विकासच्या डोळ्यात संताप, दुःख आणि असहाय्यता एकाच वेळी दाटून आली. त्याने मीनाकडे पाहिलं. जणू त्याने बोललेलं त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तो शांत पण थरथरणाऱ्या आवाजात म्हणाला, मीना, तुला कळतंय का तू काय बोलते आहेस? त्या माझ्या आई आहेत. या घरासाठी त्यांनी आयुष्य घालवलंय. मीना लगेच खुर्चीत मागे सरकत उभी राहिली. आणि माझं काय? माझ्या आयुष्यातला काही किंमत नाही का? मी या घरात लग्न करून आले, पण इथे मला माझ्या मनासारखं जगायला मिळत नाही. कायम तुमच्या आईचं ऐका, त्यांची काळजी करा. मी कंटाळले आहे. अनुसयाबाई शांतपणे दोघांचं बोलणं ऐकत होत्या. त्यांच्या मनात वादळ उठलं होतं, पण चेहऱ्यावर मात्र नेहमीसारखी शांतता होती. कारण त्यांनी आयुष्यात खूप काही पाहिलं होतं. संसार उभा करताना कितीतरी संकटं झेलली होती. नवरा लवकर गेला होता. विकास अजूनही लहान होता. लोकांनी किती सल्ले दिले होते, दुसरं लग्न कर, मुलाला नातेवाईकांकडे ठेव. पण त्यांनी सगळं नाकारलं होतं. कारण त्यांच्या जगण्याचं एकच कारण होतं, त्यांचा मुलगा. त्यांनी लोकांच्या घरची धुणीभांडी केली, कुणाच्या शेतात काम केलं, कपडे, कुठे पापड लाटले, कुठे शिवण काम केलं. स्वतःच्या अंगावर नवीन साडी घातली नाही. पण मुलाच्या शिक्षणात कधी कमी पडू दिलं नाही. विकासला मोठं केलं, शिकवलं, नोकरीला लावलं आणि आज त्याच घरात स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्न उभा राहिला होता. अनुसयाबाई हळूहळू उठल्या. त्यांनी विकासच्या खांद्यावर हात ठेवला आणि मऊ आवाजात म्हणाल्या, विकास, भांडू नकोस बाळा. घरात कलह वाढवू नकोस. विकासच्या डोळ्यात पाणी आलं. पण आई, अनुसयाबाई त्याला थांबवत म्हणाल्या, काही नाही, मी माझं वेगळं राहीन. माझं जेवण मी स्वतः बनवेन. मला कुणावर ओझं व्हायचं नाही. हे ऐकताच विकासचं हृदय तुटलं. कारण आईच्या आवाजात वेदना होती, पण त्याहून जास्त होता स्वाभिमान. मीनाच्या चेहऱ्यावर मात्र विचित्र समाधान दिसत होतं, जणू तिने एखादी मोठी लढाई जिंकली होती. त्याच दिवशी तिने घराच्या मागच्या बाजूला असलेली छोटी अंधारी खोली अनुसयाबाईंना दिली. ती खोली वर्षानुवर्ष जुनं सामान ठेवण्यासाठी वापरली जायची. भिंतींवर ओल होती, छोटंसं खिडकीचं दार होतं. उन्हाचा किरणही नीट आत यायचा नाही. मीना कोरड्या आवाजात म्हणाल्या, आई, आता तुम्ही इथे राहा आणि तुमचं जेवण तुम्ही स्वतःच करा. मला सगळं मॅनेज होत नाही. अनुसयाबाईंनी फक्त मान हलवली, काही बोलल्या नाहीत. त्या रात्री त्यांनी स्वतःच्या हाताने जुनी चादर टाकली. एक छोटा देवाचा फोटो कोपऱ्यात ठेवला आणि शांतपणे बसल्या. डोळ्यात पाणी होतं, पण रडण्याचा आवाज नव्हता. कारण आयुष्यभर दुसऱ्यांसमोर न तुटण्याची सवय झाली होती. त्या रात्री विकास चोरून आईच्या खोलीत आला. त्याच्या हातात डबा गरम भाजी आणि 2 पोळ्या होत्या. आई, तुम्ही काही खाल्लं नाही ना? अनुसयाबाई जबरदस्ती हसल्या. अरे, मी खाल्लं रे. विकास लगेच म्हणाला, माझ्याशी खोटं बोलू नका आई. मला माहीत आहे. हे ऐकताच अनुसयाबाईंचा बांध फुटला. त्यांनी मुलाचा हात धरला आणि हलक्या आवाजात म्हणाल्या, बाळा, तू सुखात राहा. माझ्यासाठी तुझा संसारात भांडण नको. विकासच्या डोळ्यातून पाणी आलं. आई, मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही, हेच मला खातंय. तेवढ्यात बाहेरून मीनाचा आवाज आला, विकास, कुठे आहेत तुम्ही? तो घाबरून उठला आणि हळू आवाजात म्हणाला, आई, तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. पण सांगणार कोणाला? कारण दुसऱ्याच दिवशी मीनाने विकासच्या हातातला खर्चही स्वतःकडे घेतला. त्याचा पगार थेट तिच्या अकाउंटमध्ये जाऊ लागला. घरातला प्रत्येक पैसा तिच्या नियंत्रणात होता. अनुसयाबाई आजारी पडू लागल्या होत्या. गुडघे दुखायचे, कंबर वाकली होती, औषधं संपली होती. एक दिवस त्यांनी हळू आवाजात मीनाला विचारलं, मीना, थोडे पैसे मिळतील का औषधांसाठी?
मीना लगेच चिडली. पैसे काय झाडाला लागतात का? रोज काही ना काही लागतंच तुम्हाला. थोडं सहन करा. त्या क्षणी अनुसाबाईंनी आतून खूप मोठा धक्का बसला. कारण ज्या हातांनी या घराला आयुष्य दिलं होतं त्याच हातांना आता 2 गोळ्यांसाठी पैसे मागावे लागत होते. त्या दिवशी रात्री त्यांनी खूप विचार केला. छोट्या खोलीत बसून त्या भिंतीकडे पाहत होत्या. डोळ्यांतून पाणी गळत होतं. पण अचानक त्यांच्या मनात एक विचार आला. रडू काही थांबणार नव्हतं. सहन करूनही काही बदलणार नव्हतं. जर स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वतःच्या पायावर उभं राहावंच लागणार होतं. त्यांनी हळूच स्वतःच्या हाताकडे पाहिलं. वय झालं होतं. हातांवर सुरकुत्या आल्या होत्या. पण हातात अजूनही चव होती. स्वयंपाकाची ताकद होती. आणि त्याच रात्री अनुसूयाबाईंनी मनाशी एक निर्णय घेतला, जो पुढे मीनाचं आयुष्य बदलून टाकणार होता. त्या रात्री अनुसूयाबाईंनी झोपच लागली नाही. छोट्याशा खोलीत पडलेल्या जुन्या पंख्याचा आवाज कानावर पडत होता. पण मनात चाललेला विचारांचा गोंधळ त्याहून मोठा होता. आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगलो, स्वतःसाठी, मुलांसाठी, संसारासाठी लढलो. उपाशी राहून त्याला पोटभर खायला घातलं. पण आज 2 औषधांसाठी हात पसरायची वेळ आली. हीच गोष्ट त्यांना आतून पोखरत होती. त्यांच्या डोळ्यांसमोर विकासचं लहानपण फिरू लागलं. नवरा गेल्यानंतर किती रात्री त्यांनी न खाता काढल्या होत्या. विकासला ताप आला की स्वतः रात्रभर जागून कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या. शाळेची फी भरायला पैसे नसले की स्वतःची कानातली गहाण ठेवायच्या. लोक म्हणायचे, एवढा त्रास कशाला करतेस? पण त्या एकच उत्तर द्यायच्या, माझा मुलगा शिकला पाहिजे, उभा राहिला पाहिजे. आणि आज तोच मुलगा समोर असूनही असहाय्य झाला होता. कारण संसारात अडकलेला मुलगा आईसाठी रडत होता, पण काही करू शकत नव्हता. अनुसयाबाईंनी हळूच डोळे पुसले. नाही, आता रडून उपयोग नाही. जिवंत आहे तोपर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहायचं. कुणाच्या दयेवर नाही जगायचं. त्यांच्या मनात अचानक एक विचार चमकला. स्वयंपाक त्यांच्या हाताच्या जेवणाची चव संपूर्ण भागात प्रसिद्ध होती. लग्न समारंभ असो, सण असो, शेजारच्या कुणाच्या घरी पाहुणे आले असो, एकच नाव घ्यायचे लोक, अनुसूयाबाईंच्या हातचं जेवण. त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी शांतपणे एक निर्णय घेतला. पहाटे 4 वाजता त्या उठल्या. घरात सगळे झोपलेले होते. मीना अजून गाढ झोपत होती. अनुसूयाबाईंनी हळूच पाण्याचा आवाजही होणार नाही अशा काळजीने हातपाय धुतले. देवासमोर दिवा लावला आणि मनात एकच प्रार्थना केली, देवा, कोणासमोर हात पसरायला लावू देऊ नको. त्यांनी शेजारी राहणाऱ्या सुलभाताईंना भेटायचं ठरवलं. सुलभाताई कॉलेजच्या मुलांना खोली भाड्याने द्यायच्या. अनुसूयाबाईंनी थोड्या संकोचाने विचारलं, ताई, एखादा मुलगा असेल का ज्याला घरचं जेवण हवं असेल? सुलभाताईंनी लगेच उत्तर दिलं, अगं कितीतरी मुलं आहेत, बाहेरचं खाऊन कंटाळलेली आहेत. पण अचानक का विचारतेस? अनुसूयाबाई थोड्या हसल्या. काही नाही, थोडं काम करावं वाटतंय. काम करावं म्हणते. सुलभाताईंनी त्यांच्याकडे पाहिलं. डोळ्यांमागचं दुःख त्यांना समजलं होतं, पण त्यांनी काही विचारलं नाही. त्या दिवशी 2 कॉलेजच्या मुलांचे डबे सुरू झाले. सुरुवातीला अनुसूयाबाईंनी स्वतःच्या खोलीतल्या छोट्याशा गॅसवर जेवण बनवलं. 2 डबे होते. पण त्यांनी मनापासून बनवलं. गरम पोळ्या, आधी साधी पण घरची चव असलेली भाजी, वरण भात. दुसऱ्या दिवशी त्या मुलांनी सांगितलं, आजी, खूप छान जेवण होतं. तो एक शब्द आजी त्यांच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेला. हळूहळू त्या मुलांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं. 2 डबे 4 झाले, 4चे 8 झाले. अनुसूयाबाई रोज पहाटे 4 वाजता उठायच्या. मीना उठायच्या आधी सगळा स्वयंपाक तयार व्हायचा. छोट्याशा खोलीत गॅसच्या उष्णतेने, घामाने अंग भिजून जायचं. कंबर दुखायची, गुडघे साथ द्यायचे नाहीत. पण त्या थांबत नव्हत्या, कारण आता फक्त जेवण बनवत नव्हत्या, त्या स्वतःचा स्वाभिमान परत उभारीत होत्या. एक दिवस मीना उठली तेव्हा घरात स्वयंपाकाचा छान वास येत होता. ती चिडून म्हणाली, आई, एवढ्या लवकर, एवढ्या सकाळी काय सुरू असतं तुमचं? अनुसाबाईंनी शांतपणे म्हणाल्या, काही नाही ग, थोडं स्वतःसाठी काम करते. मीनाने फार लक्ष दिलं नाही, कारण तिला वाटलं म्हातारी काय करणार आहे. असेच दिवस जात होते. आणि अनुसाबाईंच्या डब्यांची संख्या वाढत होती. कॉलेजचे मुलं, ऑफिसला जाणारे लोक, एकटं राहणारे कर्मचारी, सगळ्यांना त्यांच्या हातची जेवणाची सवय लागली.
एका मुलाने तर म्हटलं होतं, आजी तुमच्या हातचं खाल्लं की घरची आठवण येते. हे ऐकून अनुसाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं, कारण स्वतःच्या घरात अपमान मिळत होता. पण बाहेरच्या लोकांना त्यांच्या हातची आईची माया दिसत होती. सुरुवातीला शेजाऱ्यांकडून उसने घेतलेले धान्य त्यांनी हळूहळू परत केले. नंतर त्यांनी स्वतःचं छोटंसं बँक अकाउंट उघडलं. प्रत्येक महिन्याला थोडे थोडे पैसे जमा करू लागल्या. पण हे सगळं इतक्या शांतपणे चाललं होतं की मीनाला याची काहीच कल्पना नव्हती. कारण मीना स्वतःच्या दुनियेत होती. तिला फक्त खर्च, शॉपिंग आणि लोकांमध्ये दिखावा महत्वाचा वाटत होता. एक दिवस तर तिने अनुसाबाईंना टोमणा मारला. आई, तुम्ही तरी भाग्यवान आहात. काहीच कामधाम नाही. आरामच आराम. त्या क्षणी अनुसाबाईंनी फक्त हलकसं हसू दिलं. कारण त्यांना त्या जाणून होत्या. खरा काळ प्रत्येकाला शिकवतो आणि तो काळ आता घराच्या दाराशी येऊन उभा राहिला होता. एका संध्याकाळी विकास घरी आला आणि आज त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच होतं. डोळे लाल होते. घरात थरथरत हात थरथरत होते. मीना लगेच म्हणाली, काय झालं? विकासने शांतपणे सोफ्यावर बसला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, माझी नोकरी गेली. त्या एका वाक्याने घरातली हवा जणू थांबली. मीनाच्या हातातला फोन खाली पडला. माझी नोकरी गेली? विकासच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले आणि घरात काही क्षण भयानक शांतता पसरली. जणू कुणीतरी अचानक सगळं थांबवलं होतं. मीनाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काही सेकंदापूर्वी हातात फोन घेऊन सहज बसलेली ती आता जागच्या जागी थिजून उभी होती. काय म्हणालात तुम्ही? ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली. विकासने मान खाली घातली. कंपनीत मोठी मंदी आली. आज खूप लोकांना काढलं. माझंही नाव होतं त्यात. हे ऐकताच मीनाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. कारण आतापर्यंत पैसा सतत घरात येत होता. खर्च किती होतोय याची तिने कधी फार काळजी केली नव्हती. महागडे कपडे, बाहेरच्या पार्ट्या, मैत्रिणींसोबत फिरणं, सोशल मीडियावर दिखावा, हेच तिचं जगणं झालं होतं. ती घाबरून म्हणाली, पण आता EMI कसा भरणार? घराचा हप्ता करायचं, कारचं लोन, बाकी खर्च. विकासने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं, मला काही दिवस तरी नवीन नोकरी शोधावी लागेल. त्या रात्री घरात कुणी व्यवस्थित जेवलं नाही. मीना सतत फोनवर कुणाला ना कुणाला संपर्क करत होती. माहेरच्या लोकांशी बोलत होती. पण तिथे पण जिथे आधी तिचा रुबाब चालायचा तिथे आता बहुतेक जणांनी स्पष्ट हात वर केले. एकाने सांगितले, परिस्थिती सगळ्यांचीच कठीण आहे. दुसऱ्याने सांगितले, काही दिवस ऍडजस्ट करा. तिसऱ्याने फोन उचलणंच बंद केलं. त्या रात्री मीना पहिल्यांदाच उशीत डोकं खुपसून रडली. कारण तिला पहिल्यांदाच पैशाची खरी भीती वाटली होती. अनुसयाबाई त्यांच्या छोट्या खोलीत शांत बसल्या होत्या. बाहेरचं सगळं त्यांना ऐकू येत होतं. मुलाच्या आवाजातली तगमग, सुनेच्या आवाजातली घाबरलेली धडपड, घरात पसरलेलं टेन्शन त्यांचं काळीच तुटत होतं. कारण अपमान करणारी सून असली तरी घर हे शेवटी स्वतःचंच होतं. आणि विकास तो अजूनही त्यांचाच मुलगा होता. दिवस पुढे जाऊ लागले. 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले. विकास रोज इंटरव्ह्यू द्यायला जायचा, फाईल घेऊन बाहेर पडायचा, पण प्रत्येक वेळेस निराश होऊन घर परत यायचा. मीना दिवस चिडचिडी होऊ लागली. कधी वीज बिल पाहून रडायची, कधी खर्चाचा हिशोब बघून विकासवर ओरडायची, कधी स्वतःचं नशीब दोष द्यायची. एक दिवस तर ती वैतागून म्हणाली, माझ्या आयुष्यात असं का होतंय? आपण रस्त्यावर आलो तर? विकासने डोकं पकडलं, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. आता घरात राशन कमी पडायला लागलं. EMIचे मेसेज सतत फोनवर येत होते. बँकेचे कॉल सुरू झाले होते. एका सकाळी दारावर जोरात बेल वाजली. मीना दार उघडायला गेली आणि समोर बँकेचे 2 लोक उभे होते. मॅडम, 3 महिन्यांचा हप्ता बाकी आहे. जर पेमेंट झालं नाही तर आम्हाला लीगल प्रोसेस करावी लागेल. हे ऐकताच मीनाच्या पायाखालची जमीन सरकली. कृपया थोडा वेळ द्या, ती रडत म्हणाली. पण समोरून थंड उत्तर आलं, मॅडम, आम्ही आधीच वेळ दिलाय. दार बंद होताच मीना जमिनीवर बसून रडू लागली. विकासच्या डोळ्यात असहाय्यता भरली होती. तो स्वतःलाच दोष देत होता. त्या रात्री तो शांतपणे आईच्या खोलीत आला. आई, मी घाबरलो. हे ऐकताच अनुसयाबाईंचं काळीज हललं. विकासचा आवाज भरून आला होता. आयुष्यभर तुम्ही मला उभं केलं आणि आज माझ्यामुळे घर रस्त्यावर येणार आहे. अनुसयाबाईंनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला
नाही रे बाळा, अजून काही संपलेलं नाही. विकास दुःखी हसला. काय उरलंय आई? तेवढ्यात अनुसाबाईंनी शांतपणे कपाट उघडलं. जुन्या साड्यांची जुन्या साड्यांच्या खाली त्यांनी एक फाईल काढली. त्या हळूहळू बाहेर आल्या. हॉलमध्ये अजून मीना रडत बसली होती. अनुसयाबाईंनी टेबलवर एक चेकबुक आणि एक पासबुक शांतपणे ठेवलं. मीना चिडलेल्या आणि मीना चिडलेल्या आणि तुटलेल्या अवस्थेत म्हणाली, आई आता हे कशाला? अनुसयाबाई शांत आवाजात म्हणाल्या, पहिल्यांदा बघ तर. विकासने थरथरत्या हातांनी पासबुक उघडलं आणि पुढच्याच क्षणी त्याचे डोळे मोठे झाले. त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. पासबुकमध्ये 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा होती. मीना जागच्या जागी स्तब्ध झाली. तिचा आवाज थरथरला. हे हे पैसे कुठून आले? अनुसयाबाईंनी हलकसं हसत उत्तर दिलं, ज्या हातांना तू घरात बसून खाणारे म्हणायचीस ना, त्याच हातांनी कमावलेत. मीना निशब्द झाली. घरात अचानक अशी शांतता पसरली होती, जी शब्दांपेक्षा जास्त बोलत होती. मीना काही क्षण जागच्या जागी बसून राहिली. तिचे डोळे पासबुकवर खिळले होते. हात थरथरत होते. ज्या स्त्रीला तिने इतके दिवस कमी लेखलं होतं, तिच्याकडे तिने कधी माणूस म्हणूनही पाहिलं नव्हतं, त्या स्त्रीच्या नावावर तब्बल 5 लाख रुपये जमा होते. ही गोष्ट तिच्या मनाला हादरा देऊन गेली होती. विकास अजूनही पासबुककडेच पाहत होता. त्याच्या डोळ्यात आश्चर्य, अपराधीपणा आणि भावनांचा पूर एकत्र दाटून आला होता. आई, हे खरं आहे का? तो हळू आवाजात म्हणाला. अनुसाबाईंनी शांतपणे खुर्ची ओढली आणि बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता, राग नव्हता, फक्त एक थकलेली शांतता होती. हो बाळा, हे खरं आहे, पण कसं? विकासच्या आवाजात कंप होता. अनुसाबाईंनी एक खोल श्वास घेतला. ज्या दिवशी मला वेगळी खोली दिली गेली, त्याच दिवशी मला समजलं होतं की आता रडून उपयोग नाही. जगायचं असेल तर स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल. मग मी माझ्या हातावर विश्वास ठेवला. मीना स्तब्ध होऊन ऐकत होती. अनुसयाबाई पुढे म्हणाल्या, सुरुवातीला 2 मुलांचे डबे सुरू झाले. शेजाऱ्यांकडून थोडं धान्य उसनं घेतलं. पहाटे 4 वाजता उठून स्वयंपाक करायचे. मीना उठायच्या आधी सगळं संपवायचे. मग हळूहळू डबे वाढत गेले. कॉलेजची मुलं, ऑफिसला जाणारे लोक, सगळ्यांना घरचं जेवण हवं होतं. विकासच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आई, आणि मला काहीच माहिती नव्हतं. आई, मला काहीच माहिती नव्हतं. अनुसयाबाई हलकसं हसल्या. तुला सांगितलं असतं तर तू थांबवलं असतंस. मला कुणावर ओझं व्हायचं नव्हतं रे. हे ऐकताच विकास अचानक आईच्या पायाशी बसला. आई मला माफ कर. आई मला माफ करा. मी तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही. माझ्या घरात तुम्हाला एवढा त्रास सहन करावा लागला. अनुसाबाईंनी थरथरत्या हातांनी त्यांच्या डोक्यावर हात फिरवला. अरे वेड्या, आई मुलांवर राग धरते का कधी? हे सगळं ऐकताना मीनाचं हृदय आतून तुटत गेलं. तिच्या डोळ्यांसमोर एक एक प्रसंग उभा राहत होता. सकाळी टोमणे मारणं, घरात बसून खाता असं म्हणणं, शिळं अन्न देणं, औषधांसाठी पैसे नाकारणं, छोट्या अंधाऱ्या खोलीत त्यांना पाठवणं, आणि त्या सगळ्यानंतरही आज ही स्त्री त्यांच्या घराला वाचवण्यासाठी पुढे उभी होती. तिला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. अचानक ती उठली. हळूहळू चालत अनुसूबाईंच्या जवळ आली आणि पुढच्या क्षणी त्यांच्या पाया पडली. आई, इतकंच शब्द बाहेर पडलं आणि ती ढसाढसा रडू लागली. आई मला माफ करा. मी खूप वाईट वागले तुमच्याशी. पैशांच्या घमंडीत मी माणुसकी विसरले. तुम्हाला किती त्रास दिला, तुमचा अपमान केला, आणि आज घर वाचवायला तुम्हीच उभ्या राहिलात. तिचा आवाज तुटत होता. मी तुम्हाला घरात बसून खाणाऱ्या म्हणाले, पण खरं तर घराला आधार देणाऱ्या तुम्ही आहात. अनुसाबाईंच्या डोळ्यांतही पाणी आलं. त्यांनी अलगद मीनाला उठवलं. पुरे झालं. रडू नको. मीना रडतच म्हणाली, तुम्ही माझ्याशी एवढं सगळं झाल्यावर चांगलं कसं वागू शकता? अनुसयाबाई हलक्या आवाजात म्हणाल्या, कारण मी सासू आधी असेन, पण आई जास्त आहे. हे शब्द ऐकताच मीनाचा बांध पुन्हा फुटला. त्या रात्री अनेक महिन्यांनी पहिल्यांदाच घरात तिघं एकत्र बसून जेवले. अनुसयाबाईंच्या हातात गरम भाजी, पोळ्या आणि साधं वरण. पण त्या जेवणात आज काहीतरी वेगळं होतं. तिरस्कार नव्हता, अपमान नव्हता, अहंकार नव्हता, फक्त नात्यांची ऊब होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मीना
पहिल्यांदा स्वतःहून लवकर उठली. ती शांतपणे अनुसाबाईंच्या खोलीत गेली. छोटीशी खोली, ओल ओल आलेल्या भिंती, छोटा देवाचा फोटो, नीट घडी केलेल्या जुन्या साड्या. हे दृश्य पाहून तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. इतके दिवस ही स्त्री इथे राहिली आणि आपण कधी एकदा वळूनही पाहिलं नाही. ती शांतपणे म्हणाली, आई, आता तुम्ही या खोलीत राहणार नाही. अनुसयाबाई आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या. मीना पुढे म्हणाली, हे घर जितकं माझं आहे तितकंच तुमचंही आहे. आणि आता स्वयंपाक मी करेन, तुम्ही फक्त मला शिकवा. अनुसयाबाई हलकसं म्हणाल्या. हलकसं हसल्या. फक्त मला शिकवा. अनुसयाबाई हलकसं हसल्या. काळाने शेवटी मीनाला खूप मोठा धडा शिकवला होता. हळूहळू विकासलाही नवीन नोकरी मिळाली. घर पुन्हा सावरू लागलं. पण यावेळी सगळं बदललं होतं. मीना आता अनुसाबाईंना प्रत्येक गोष्टीत विचारायची. त्यांच्या औषधांची काळजी घ्यायची. त्यांच्यासोबत बसून चहा प्यायची. कधी त्यांच्या पायाला तेल लावायची. एक दिवस मीनाने स्वतःच्या मैत्रिणीसमोर अभिमानाने सांगितलं, माझ्या सासूबाई नाहीत त्या. माझ्या घराचा कणा आहे. अनुसयाबाईंच्या डोळ्यात त्या दिवशी समाधान होतं. कारण त्यांनी कुणाला हरवलं नव्हतं. त्यांनी फक्त स्वतःचा स्वाभिमान जिंकला होता. माणूस म्हातारा झाला म्हणून तो निरुपयोगी होत नाही. अनुभव, धीर आणि स्वाभिमान असेल तर संकट कितीही मोठं असलं तरी त्यावर मात करता येते. आणि ज्या हातांनी आयुष्यभर घर उभं केलेलं असतं त्या हातांचा अपमान कधीच करू नये. कारण वेळ फिरायला जास्त वेळ लागत नाही. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.